बिचारी माझी पोर किती करते घरासाठी. देवा माझ्या मुलीला योग्य मार्ग दाखव, तिच्या प्रयत्नांना यश दे. आई अगं नको माझ्या पायाला हात लावूस. आणि अगं नको अगं राहू दे. हे बघ, एक थोडंसंच लावते. इकडे दे, इकडे दे, इकडे दे. अगं काही नाही, मी काही सेवा वगैरे नाही करते. आईचं प्रेम आहे. आई अगं झोपली नाहीस अजून? माझी मुलगी नोकरीसाठी एवढी वणवण भटकतीये. तिचे पाय बघितले, ती एवढी थकली असताना झोप लागेल का मला? अगं आई, याची सवय करावी लागणार आता. आपल्या आयुष्यात कष्ट आहेतच, हे एक्सेप्ट करावं लागेल. माझ्या मुलांनी कष्ट करण्याबद्दल तक्रार नाहीच आहे माझी. उलट कष्टाला पर्याय नाही हेच शिकवले ना मी तुम्हाला. आता अभिचंच बघ ना, किती लहान वयात त्याच्यावर जबाबदारी पडली या घराची, पण कधी लेकरानं हो की चूक नाही केला. उलट सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली स्वतःहून. दिवस रात्र कष्ट केले, हे घर उभं केलं, मला शिकवलं. मी त्याला नेहमी म्हणायचे, अरे अभि, दिवसभर एवढी भाडी मारतोस, रात्री तरी शांत झोपत जा. पण नाही, काय म्हणायचं माहिती? म्हणायचा, आई मी जे कष्ट घेतोय ना ते माझ्या बहिणींना घ्यायला लागू नयेत, काही कमी पडलं नाही पाहिजे त्यांना. ज्योती बाळा, तुला हे जे कष्ट घ्यावे लागतायत ना, ते उभ्या आयुष्यात घ्यावे लागले नसते ग, जर आपला अभि. अगं आई, अगं तू शांत हो. अगं तू नको रडू. आणि हे बघ, आपण असं सतत रडत बसलो तर परिस्थिती बदलणार नाहीये.